आपल्याला माहिती आहे का की तिन्ही मोठी मोठी युद्ध जी निर्णायक होती भारताच्या इतिहासामध्ये ती पानिपतला झाली. का माहिती आहे? चला जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये. पहिलं पानिपत वॉर 1526ला जे झालं, बाबर आणि इब्राहिम लोधी तेही पानिपतला झालं आणि तेही निर्णायक होतं. 1556ला जे पानिपत वॉर झालं अकबर आणि हेमू यांच्यामध्ये, तेही पानिपतला झालं आणि तेही निर्णायक होतं. आणि 1761ला मराठाशाही सदाशिवभाऊ विरुद्ध अफगाण रूलर अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये झालं, जे पण निर्णायक होतं. त्या तिसऱ्या पानिपत वॉरनं ठरवलं की भारतामध्ये कोण शासन करणार याच्यापेक्षा कोण शासन करणार नाही इतकं महत्त्व होतं. का हे तिन्ही मोठी मोठी आणि निर्णायक वॉर त्या पानिपतला झाली? कारण की त्याचं असलेलं एक स्ट्रॅटेजिक लोकेशन, कारण ते नॉर्थला पडायचं आणि ते सगळे प्रमुख रूलर त्या भागामध्ये होते. आता आपण जर अफगाण बघितलं तर त्याला स्वाभाविक आहे की अफगाणिस्तानातून पानिपत जवळ पडते ॲज कम्पेअर टू साऊथमधलं एखादं ठिकाण. आता जर बाबर बघितला, तो पण इन्व्हेडर होता, आक्रमणकर्ता होता आणि त्यानं पण जेव्हा हल्ला केला आणि तिथले दिल्ली सल्तनतमधले प्रमुख शासक पण तिथलेच होते, इब्राहिम लोधी वगैरे. त्याच्यामुळं स्वाभाविक आहे तिथं झालं. आणि हेमूच्या वेळेस पण तसंच झालं. तर अशा पद्धतीने 3 वॉर तिथं झाले आणि त्याचं असलेलं एक लोकेशन ते यमुनेच्या काठावर आहे, म्हणजे पाण्याची उपलब्धता आहे, सहज पाण्याची उपलब्धता आहे. त्याच पद्धतीने शेरशाह सुरीने जे ग्रँड ट्रंक रोड बांधला होता ते पण त्याच्या जवळ आहे आणि त्याच्यापासून आसपास असलेली सुपीक जमीन ती त्याला एक महत्त्व प्रदान करते. त्याच पद्धतीने त्यावेळेसचे जे हे सगळे रूलर होते, बाबर वगैरे किंवा हेमू वगैरे, इब्राहिम लोधी वगैरे किंवा अफगाण रूलर, तर ह्यांना मोकळ्या मैदानामध्ये लढण्यासाठी हे सोयीस्कर होतं. ह्यांचं सैन्य, ह्यांची सगळी जी स्ट्रॅटेजी असायची, त्याच्यामुळे ते नेहमी प्रेफर करायचे की एखादं जर वॉर झालं तर ते मोकळ्या मैदानामध्ये लढलं गेलं पाहिजे आणि लढायला पाहिजे, कारण ते त्यांना अनुकूल असायचं जिंकण्यासाठी. ॲज कम्पेअर टू मराठीशाहीतले जे होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले किंवा संभाजी महाराजांच्या काळातले, तर ते डोंगरदऱ्यांमध्ये आणि गनिमी माध्यमातून लढायला जास्त प्रेफर करायचे ॲज कम्पेअर टू सपाट मैदानावर. तर तशा पद्धतीने बाबर, अफगाण रूलर वगैरे हे जे होते हे सपाट मैदानाच्या प्रदेशामध्ये लढण्यासाठी प्रेफर करायचे. अशा पद्धतीने ते पानिपतचं एक स्ट्रॅटेजिक लोकेशन जास्त मॅटर करतं की तिथं तिन्ही वॉर झाले.